कन्या राशी 4 ते 10 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, ऑगस्टचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो। या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही। 4 ते 10 ऑगस्ट 2025 बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात 9 ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत उगवेल। याशिवाय शुक्र आणि गुरु मिथुन राशीत असणार आहेत। याशिवाय मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे। याशिवाय मंगळ अरुण सोबत नवपंचम राजयोग देखील निर्माण करेल। ज्योतिषांच्या मते हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य काय असेल। कन्या राशी, हा आठवडा आत्मपरीक्षणासाठी सर्वोत्तम काळ आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊ शकता। नोकरीत अचानक बदल होण्याची शक्यता आहे। कन्या राशी, जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदललात तर तुमचे जीवनही बदलेल। 9 ऑगस्ट शनिवार कुंभ राशीत सुपर पौर्णिमा उगवते, ज्यामुळे तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन कसे जगता यावर परिणाम होतो। हे संक्रमण येणाऱ्या काळात काही नाट्यमय बदल घडवून आणू शकते। कुंभ राशीचा बंडखोर आहे, तरीही या वायू राशीला एक अतिशय करुणामय बाजू देखील आहे। कन्या राशी, कुंभ राशी तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर नियंत्रण ठेवते, परंतु तुमच्या वैयक्तिक उद्देशावर विचार करण्याची गरज देखील निर्माण करते। तुम्हाला तुमचे जीवन सध्याच्या पेक्षा मोठे करायचे असेल, फक्त परिस्थिती सुधारण्यासाठी नाही तर तुम्ही फक्त हालचालींपेक्षा जास्त करत आहात असे वाटावे। तुम्हाला जे शक्य वाटेल त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करा। काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास तयार राहा आणि जोखीम घेण्यास घाबरू नका, कारण ही ऊर्जा भविष्यातही फायदेशीर ठरेल। कन्या राशी, नातेसंबंध तुमच्या प्राधान्यक्रमांना परिभाषित करण्यास मदत करतात। 6 ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या तुळ राशीच्या उत्पन्न आणि मूल्यांच्या क्षेत्रात प्रवेश करतो, ज्यामुळे तुमचा वेळ, ऊर्जा आणि पैसा कसा खर्च होतो यावर प्रभाव पाडणाऱ्या लोकांकडे बारकाईने पाहण्याची प्रेरणा मिळते। तुमच्या मूल्याच्या भावनेला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी जुळवून घेतल्याने तुम्हाला तुमच्या मूल्यांनुसार प्रामाणिकपणे वागण्यास मदत होते। त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी कुंभ राशीतील पौर्णिमा तुमच्या दैनंदिन सवयी आणि आरोग्य क्षेत्राला उजळून टाकते। तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या आणि लक्ष केंद्रित करणाऱ्या दिनचर्यांकडे पुन्हा वचनबद्ध होण्याचे हे तुमचे आमंत्रण आहे। एकावेळी एक छोटासा बदल वाढतो। तुमच्या सर्वोच्च व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करणारा दिनचर्या निवडा आणि तुमचे कॅलेंडर तुमच्या चारित्र्याशी जुळवून घ्या। ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यात शक्तिशाली बुद्धादित्य राजयोगाचा प्रभाव राहणार आहे। खरं तर सिंह राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे या आठवड्यात बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे। अशा परिस्थितीत बुद्धादित्य राजयोगामुळे कन्या राशीसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा खूप चांगला राहणार आहे। या राशीच्या लोकांना लाभासह अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात। यासोबतच या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल। कन्या राशी, हा आठवडा नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी आहे। शिस्त आणि व्यावसायिकतेमुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल। अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि नवीन प्रकल्प देखील सुरू करता येईल। काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात। आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु जुन्या कर्जाबद्दल किंवा कर्जांबद्दल चिंता असू शकते। या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात करिअरमधील स्थिरता हळूहळू संपत असल्याचे दिसून येत आहे। जर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हताने आदर वाढेल। व्यवसायात गुंतवणुकीच्या नवीन संधी येऊ शकतात, परंतु खूप विचारपूर्वक पावले उचला। या आठवड्याच्या कौटुंबिक जीवनात भावनिक चढ-उतार येतील। प्रिय व्यक्तीसोबत जुन्या प्रकरणांवरून तणाव निर्माण होऊ शकतात। यासाठी प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संयम आवश्यक आहे। परस्पर संवाद मजबूत करा, अन्यथा गैरसमजांना वाव मिळेल। कन्या राशी, या आठवड्यात तपशील आणि संघटन याकडे लक्ष देण्याचे वैशिष्ट्य आहे, कारण सूर्याची स्थिती तुमच्या विश्लेषणात्मक स्वभावावर प्रभाव पाडते। कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्याची तुमची कौशल्ये केंद्रस्थानी राहतील। समवयस्क आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळतील। प्रेमात व्यावहारिकता जवळीकतेसह मिसळते। तुमचे बंध मजबूत करण्यासाठी मनापासून संभाषण करण्यासाठी वेळ काढा। अविवाहितांना अनपेक्षित ठिकाणी प्रेम मिळू शकते, विशेषतः बौद्धिक प्रयत्नांद्वारे। आर्थिकदृष्ट्या हा काळ काळजीपूर्वक नियोजन करण्याचा आहे। बजेट आणि भविष्यातील ध्येयांचा बारकाईने आढावा घ्या। नियमित समायोजनांमुळे आरोग्याला फायदा होतो। संतुलित आहार आणि मानसिक व्यायामांना प्राधान्य द्या। आठवड्याचा शेवट शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आराम करण्यासाठी आदर्श आहे।
शांतता निर्माण करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा. तुम्ही ऑफर करता आणि पाठिंबा मिळवता तेव्हा कुटुंबाशी संबंध वाढतात. अंतर्गत भावना व्यक्त करण्यासाठी कलात्मक प्रयत्नांमध्ये चॅनल शुक्राचा प्रभाव असतो. शिक्षण किंवा वैयक्तिक विकासात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. म्हणून मोकळे मन ठेवा. स्पष्टतेच्या या क्षणांना स्वीकारा, कारण ते तुमच्या भविष्याचा मार्ग उघडतात. कन्या राशी, हा आठवडा तुमच्या जीवनामध्ये सुव्यवस्था आणण्याची गरज भासू शकते. कामांच्या यादी बनवा, तुमचा डेटा व्यवस्थित करा आणि कागदपत्रे पुन्हा तपासा. हा आठवडा अंतर्गत नीटनेटकेपणासाठी परिपूर्ण आहे. तुमच्या संगणकावर आणि तुमच्या मनात दोन्ही तुमची व्यक्तिशीलता व्यवस्थापनाच्या लक्षात येईल आणि तुम्हाला बोनस किंवा मान्यता मिळू शकते. कन्या राशी, या आठवड्यात तुमचा व्यवसाय चांगला असेल. आठवड्याच्या सुरुवातीला धैर्य चांगले फळ देईल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. जमीन, इमारत आणि वाहन खरेदी करणे शक्य आहे. शेवटी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वाचन आणि लेखनात वेळ घालवा. महत्त्वाचे निर्णय सध्यासाठी बाजूला ठेवा. या आठवड्यात शनिदेवाला नमस्कार करणे शुभ राहील. कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल. शुभ क्रमांक 3 असेल. शुभ दिवस सोमवार असेल. आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या भावनांचा आदर करा. इतरांशी गोष्टी शेअर करू नका. एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.